चला सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. आपण सगळेजण आपापल्या आयुष्यात म्हणजे मुक्त होऊ इच्छितो, स्वतंत्र होऊ इच्छितो. बरोबर. पण बहुतेक जण न कळतपणे वेळेच्या बदल्यात पैसा या चक्रात अडकलेले असतो. नोकरी असो किंवा कोणताही व्यवसाय, आपण आपला वेळ विकतो आणि त्या बदल्यात पैसे मिळवतो. पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? खरं तर हाच प्रश्न महत्वाचा आहे. आणि सिलिकॉन व्हॅलीतील एक प्रसिद्ध उद्योजक आणि विचारवंत नवल रविकांत यांच्या मते हो, नक्कीच आहे. हो. आणि गंमत म्हणजे नवल यांनी स्वतः पुस्तक लिहिलेलं नाहीये. खरं, हे पुस्तक एरिक जॉर्गेन्सन यांनी लिहिलंय. हो, त्यांनी नवल यांच्या अनेक वर्षांच्या मुलाखती, ट्विट्स आणि विचारांचं संकलन करून दी अल्मनॅक ऑफ नवल रविकांत हे पुस्तक तयार केलं आहे. आजच्या चर्चेत आपण श्रीमंत होण्याचा कोणताही शॉर्टकट पाहणार नाही, तर नवल यांनी मांडलेला तो ब्लूप्रिंट समजून घेणार आहोत. असा ब्लूप्रिंट जो आपल्याला या चक्रातून बाहेर काढू शकतो. अगदी तोच. आपण तो ब्लूप्रिंट टप्प्याटप्प्याने उलगडून पाहणार आहोत आणि तो खरंच व्यावहारिक आहे का हे तपासणार आहोत. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हे पैसे कसे कमवावे याबद्दलचं सामान्य पुस्तक नाही, हे एक प्रकारे आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान आहे. बरोबर. नवल यांची सुरुवातच मुळी एका मोठ्या मानसिक बदलापासून होते. ते म्हणतात की जोपर्यंत आपण पैसा आणि खरी संपत्ती यातला मूलभूत फरक समजत नाही, तोपर्यंत आपण या चक्रातून बाहेरच पडू शकत नाही. अगदी तोपर्यंत नाहीच. मला वाटतं हीच गोष्ट या पुस्तकाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते आणि याच मुद्द्यापासून आपण सुरुवात करायला हवी. बरोबर. कारण अनेकांना वाटतं की खूप पैसा असणं म्हणजे श्रीमंत असणं. पण तुम्ही म्हणताय की नवल यांच्या मते हे दोन्ही वेगळे आहेत. हो, खूप वेगळे. मग त्यांच्या व्याख्येनुसार पैसा म्हणजे काय आणि संपत्ती म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नवल यांच्या मते पैसा हे इतरांचा वेळ विकत घेण्याचं एक सामाजिक साधन आहे. अच्छा, सामाजिक साधन. हो, जेव्हा तुम्ही कोणाला पैसे देता तेव्हा तुम्ही त्यांचा वेळ, त्यांचं कौशल्य विकत घेता, पण ही खरी संपत्ती नाही. ओके, मग खरी संपत्ती काय आहे? त्यांच्यासाठी खरी संपत्ती म्हणजे अशी मालमत्ता किंवा अशी प्रणाली जी तुम्ही झोपेत असतानाही तुमच्यासाठी उत्पन्न मिळवून देते. अरे वा, म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या वेळेवर अवलंबून नाही. बरोबर. याचा अर्थ असा की पगारावर अवलंबून राहणं हे खरी संपत्ती नाही, कारण पगार मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावाच लागतो. अगदी. म्हणजे खरी संपत्ती म्हणजे व्यवसायातील भागीदारी, शेअर बाजारातील गुंतवणूक, तुम्ही लिहिलेलं एखादं पुस्तक. हो, किंवा तुम्ही तयार केलेलं एखादं सॉफ्टवेअर. करेक्ट. अगदी बरोबर. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकदा तयार केल्या की त्या तुमच्यासाठी सतत काम करत राहतात, तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय. यालाच पॅसिव्ह इन्कम म्हणतात ना? हो, पण नवल याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहतात. ही फक्त आर्थिक स्वतंत्रता नाही, ही आहे वेळेची स्वतंत्रता. वेळेची स्वतंत्रता. हो, जेव्हा तुमची मालमत्ता तुमच्यासाठी काम करते तेव्हा तुमचा वेळ तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा फक्त शांतपणे विचार करण्यासाठी मोकळा होतो. आणि नवल यांच्या मते हीच खरी श्रीमंती आहे. ठीक आहे, तर पहिला टप्पा समजला. आपलं ध्येय केवळ जास्त पैसे कमवणं नाही, तर अशी संपत्ती निर्माण करणं आहे जी आपल्या वेळेपासून स्वतंत्र असेल. बरोबर. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण एका सामान्य माणसाने अशी प्रणाली किंवा मालमत्ता कशी तयार करायची? यासाठी तर खूप मोठी टीम किंवा भरपूर पैसा लागेल, नाही का? हा एक नैसर्गिक प्रश्न आहे. आणि इथेच नवल त्यांच्या ब्लूप्रिंटचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा भाग समोर आणतात. तो म्हणजे? ते आहे लेव्हरेज, किंवा ज्याला आपण मराठीत ताकद वाढवणारं साधन म्हणू शकतो. लेव्हरेज. हो. नवल म्हणतात की इतिहासात संपत्ती निर्माण करण्यासाठी मोठे राजे महाराजे किंवा भांडवलदारच यशस्वी व्हायचे. कारण त्यांच्याकडे दोन प्रकारचे लेव्हरेज होते. एक म्हणजे कामगार, लेबर, म्हणजे हजारो लोक त्यांच्यासाठी काम करायचे. हो. आणि दुसरं म्हणजे भांडवल, कॅपिटल, म्हणजे पैशाचा वापर करून अधिक पैसा निर्माण करायचा. आणि या दोन्ही गोष्टींसाठी इतरांची परवानगी लागायची नाही का? सैन्य उभं करण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणावर तरी अवलंबून राहावं लागायचं. अगदी बरोबर. पण नवल म्हणतायत की इंटरनेटच्या युगात दोन नवीन प्रकारचे लेव्हरेज उपलब्ध झाले आहेत, जी इतिहासातील सर्वात शक्तिशाली आहेत. हो. तिसरा आहे कोड किंवा सॉफ्टवेअर, आणि चौथा आहे मीडिया किंवा प्रेक्षक. कोड आणि मीडिया. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टी परमिशनलेस लेव्हरेज आहेत. म्हणजे हे वापरण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. इथेच सगळी मजा आहे. परवानगी शिवाय मिळणारा फायदा.
म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्हाला फॅक्टरी टाकायला सरकारची बँकेची परवानगी लागायची. बरोबर. आज एक कोड लिहिण्यासाठी किंवा एक व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. काहीच नाही. इंटरनेटने संपत्ती निर्माण करण्याची किल्ली प्रत्येकाच्या हातात दिली आहे. प्रश्न फक्त ती कशी वापरायची हा आहे. आणि हेच या युगाचं वैशिष्ट्य आहे की नाही. भांडवल आणि कामगार या लेव्हरेजला मर्यादा आहेत. पण कोड आणि मीडिया यांना जवळजवळ कोणत्याही मर्यादेशिवाय वाढवता येतं. अच्छा. तुम्ही एकदा एखादा सॉफ्टवेअर किंवा पॉडकास्ट एपिसोड तयार केला की त्याची कॉपी बनवायला जवळजवळ काहीच खर्च येत नाही. बरोबर. त्यामुळे एक व्यक्ती आणि एक लॅपटॉप मिळून अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी करू शकतात. हेच आधुनिक संपत्ती निर्मितीचं मूळ आहे. हे लेव्हरेजचं तंत्र ऐकून खूप प्रभावी वाटतंय, पण मला एक प्रश्न पडतोय. विचारा. हे सामर्थ्य कोणाच्याही हातात दिलं तर तो त्याचा वापर कसा करेल? म्हणजे आज प्रत्येकजण कंटेंट बनवतोय, प्रत्येकजण काहीतरी ॲप बनवण्याचा विचार करतोय. हो, गर्दी खूप आहे. तर या गर्दीत स्वतःला वेगळं कसं सिद्ध करायचं हे एका शक्तिशाली हत्यारासारखं आहे, पण ते चालवण्यासाठी एक विशिष्ट कौशल्य लागेल, नाही का? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही विचारलेला प्रश्न थेट नवल यांच्या ब्लूप्रिंटच्या तिसऱ्या टप्प्याकडे घेऊन जातो. तो कोणता? विशिष्ट ज्ञान किंवा स्पेसिफिक नॉलेज. लेव्हरेज हे फक्त एक साधन आहे. एक टूल. हो, ते तुमच्या विचारांना आणि कौशल्यांना मोठेपणा देतं. जर तुमचे विचार सामान्य असतील तर ते फक्त सामान्य विचारांचा आवाज वाढवेल. त्यामुळे लेव्हरेज वापरण्याआधी ते कशावर वापरायचं हे महत्वाचं आहे. आणि हे विशिष्ट ज्ञान म्हणजे नक्की काय? हे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवतात का? नाही. आणि इथेच गंमत आहे. नवल म्हणतात की हे ज्ञान शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. मग? कारण ते पुस्तकी नाहीये. हे तुमच्या नैसर्गिक क्षमता, तुमची तीव्र जिज्ञासा आणि तुमचे अनुभव यातून तयार होतं. अच्छा. हे असं काहीतरी आहे जे तुम्ही करत असताना तुम्हाला खेळासारखं वाटतं, पण इतरांना ते कामासारखं वाटतं. वाव. आणि गंमत म्हणजे हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही मुद्दामहून प्रयत्न करत नाही. ते तुमच्यात नैसर्गिकरित्या तुमच्या जिज्ञासेतून तयार होतं. याचं एखादं उदाहरण कसं देता येईल? समजा एखाद्याला लहानपणापासून कॉमिक्स वाचायला आणि चित्र काढायला खूप आवडतं आणि मोठं झाल्यावर तो डिजिटल मार्केटिंग शिकतो, तर तो कॉमिक्स आणि मार्केटिंग या दोन गोष्टी एकत्र करून एक असं काहीतरी नवीन तयार करू शकतो जे दुसरं कोणी करू शकत नाही. अगदी. कदाचित तो ब्रँड्ससाठी आकर्षक व्हिज्युअल स्टोरीज तयार करेल. हेच त्याचं विशिष्ट ज्ञान आहे. अच्छा. म्हणूनच नवल म्हणतात की तुमचं विशिष्ट ज्ञान शोधण्यासाठी तुम्ही लहानपणी काय करायचात हा प्रश्न विचारा. कारण तेच तुमचं खरं नैसर्गिक कौशल्य असतं, जे समाज आता पैशात मोजायला शिकला आहे. म्हणजे हे स्वतःच्या आत डुकावून पाहण्यासारखं आहे. जे तुम्हाला आवडतं, जे करण्यात तुम्हाला मजा येते, तेच तुमचं सामर्थ्य आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या या विशिष्ट ज्ञानावर कोड किंवा मीडियासारख्या लेव्हरेजचा वापर करता, तेव्हा तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडता. हो. कारण तिथे तुमच्यासारखं दुसरं कोणी नसतं. तुम्ही स्वतःची एक वेगळी श्रेणी निर्माण करता. अगदी. तुम्ही तुमच्या स्वतःच्या खेळाचे नियम ठरवता, जिथे तुम्हीच नंबर 1 असता. ठीक आहे, तर ब्लूप्रिंट आता स्पष्ट होतोय. संपत्तीची नवी व्याख्या समजून घ्या, लेव्हरेज ओळखा आणि ते तुमच्या विशिष्ट ज्ञानावर वापरा. हो, पण हे सगळं ऐकून असं वाटतं की यासाठी खूप वेळ लागेल. ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. आणि तुमचा हा मुद्दा नवल यांच्या तत्वज्ञानाच्या गाभ्याला स्पर्श करतो. कसं? ते यालाच दीर्घकालीन खेळ खेळणं म्हणतात. लॉंग टर्म गेम्स. हो. त्यांच्या मते आयुष्य आणि व्यवसाय हे 100 मीटरची धावण्याची शर्यत नाही, तर एक मॅरेथॉन आहे. आणि या मॅरेथॉनमध्ये टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी चक्रवाढ व्याजाची म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्टची ताकद समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे फक्त पैशांवर व्याज मिळवणं नाही का? नाही. नवल या कल्पनेला खूप व्यापक अर्थाने वापरतात. म्हणजे कसं? त्यांच्या मते आयुष्यात हे सर्व मोठे फायदे, मग ते संपत्तीत असो, नात्यांमध्ये असो किंवा ज्ञानात, ते चक्रवाढ व्याजाप्रमाणेच मिळतात. अगदी. जसं तुम्ही रोज थोडं थोडं वाचून ज्ञानी बनता किंवा रोज विश्वासार्ह वागून लोकांचा विश्वास जिंकता. बरोबर. प्रतिष्ठा आणि चांगली नाती ही एका रात्रीत तयार होत नाहीत. नाहीच. त्यासाठी वेळ लागतो आणि दीर्घकाळात हीच तुमची सर्वात मोठी मालमत्ता ठरते. हे तर झाड लावण्यासारखं आहे. सुरुवातीला काहीच दिसत नाही, पण काही वर्षांनी तुम्हाला त्याची सावली आणि फळं मिळतात. बरोबर. आजच्या इन्स्टंट जगात लोकांना लगेच फळं हवी असतात, पण तसं होत नाही. होत नाही. याचा अर्थ छोट्या फायद्यांपेक्षा मोठ्या आणि टिकाऊ संधींवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि दीर्घकालीन खेळ खेळण्यासाठी तुम्हाला योग्य लोकांसोबत काम करावं लागतं.
तुम्ही अशा लोकांसोबत काम करता ज्यांच्यासोबत तुम्हाला आयुष्यभर काम करायला आवडेल. यामुळे प्रामाणिकपणा आणि नैतिकता आपोआप येते. कारण तुम्हाला माहीत असतं की आज घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला उद्या भोगावे लागतील. पण असे दीर्घकालीन आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत आणि स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. धावपळीच्या जीवनात हे कसं शक्य आहे? इथेच नबील त्यांच्या ब्लूप्रिंटचा पुढचा भाग सांगतात, मानसिक स्पष्टता. ओके. त्यांच्या मते आयुष्यातील बहुतांश समस्या या चुकीच्या निर्णयांमुळे येतात. खरे? आणि चांगले निर्णय घेण्यासाठी शांत आणि स्पष्ट मन हे सर्वात महत्वाचं साधन आहे. मग त्यासाठी काय करायचं? यासाठी ते वाचन, विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रांतील मूलभूत तत्व म्हणजे मेंटल मॉडेल्स समजून घेण्यावर भर देतात. मेंटल मॉडेल्स? हो. जेव्हा तुम्ही अर्थशास्त्र, मानसशास्त्र, उत्क्रांती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील मॉडेल्स समजून घेता, तेव्हा तुम्ही कोणत्याही समस्येकडे एकाच दृष्टिकोनातून पाहत नाही. तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकता. म्हणजे केवळ माहिती गोळा करण्यापेक्षा ती माहिती कशी वापरायची आणि त्यातून योग्य निष्कर्ष कसा काढायचा हे महत्वाचं आहे. अगदी. आणि हेच आपल्याला नवल यांच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जातं. आपण संपत्ती, लेव्हरेज, विशिष्ट ज्ञान या सगळ्याबद्दल बोललो. पण हे सगळं करायचं कशासाठी? याचा अंतिम उद्देश काय आहे? अंतिम उद्देश आहे आनंद. नवल यांच्यासाठी संपत्ती, यश हे सगळं साधन आहे, अंतिम ध्येय नाही. साधन? हो. पण त्यांची आनंदाची व्याख्या खूप वेगळी आणि क्रांतिकारी आहे. एक मिनिट थांबा. आनंद एक कौशल्य? हो, एक स्किल. म्हणजे जसं आपण सायकल चालवायला किंवा स्वयंपाक करायला शिकतो तसं आनंदी राहायला शिकू शकतो. बरोबर. ही कल्पनाच मुळात क्रांतिकारी आहे. कारण आपण नेहमी आनंदाला नशिबावर किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून समजतो. हो. जसं की मला प्रमोशन मिळालं की मी आनंदी होईन किंवा मी घर विकत घेतलं की आनंदी होईन. बरोबर. पण नवल म्हणतात की आनंद ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असणारी भावना नाही, तर ती एक आतून येणारी अवस्था आहे. आतून येणारी? हो. ही एक निवड आहे जी आपण रोज करू शकतो. त्यांच्या मते आनंद म्हणजे इच्छांची अनुपस्थिती. इच्छांची अनुपस्थिती? हो. जेव्हा तुमच्या मनात कशाचीही कमतरता नसते, जेव्हा तुम्ही वर्तमानात पूर्णपणे समाधानी असता, तेव्हा तुम्ही आनंदी असता. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मिळवू नये, बरोबर? नाही, अजिबात नाही. पण मिळवलेल्या गोष्टींवर तुमचा आनंद अवलंबून नसावा. मग हे कौशल्य कसं विकसित करायचं? यासाठी ते ध्यान म्हणजे मेडिटेशन, आत्मनिरीक्षण आणि आपल्या अपेक्षांचं व्यवस्थापन यावर भर देतात. अपेक्षांचं व्यवस्थापन? हो. जेव्हा तुमची अपेक्षा वास्तवापेक्षा जास्त असतात तेव्हा तुम्ही दुःखी होता. त्यामुळे आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवून आणि वर्तमानात जगण्याचा सराव करून आपण हे कौशल्य विकसित करू शकतो. ते हेही प्रामाणिकपणे मान्य करतात की पैसा थेट आनंद विकत घेऊ शकत नाही. पण तो दुःखाची अनेक कारणं दूर करू शकतो. अगदी. जसं की आरोग्याच्या समस्यांवर वेळेवर उपचार मिळवणं किंवा आर्थिक चिंता कमी करणं. यामुळे आनंदी राहण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार होतं. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे आपलं आरोग्य. नवल यांच्या तत्वज्ञानाचा पाया हा आरोग्य आहे, नाही का? हो, नक्कीच. त्यांच्या मते आरोग्याशिवाय संपत्ती, यश, आनंद हे सगळं निरर्थक आहे. खरंय. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की पुरेशी झोप, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि मानसिक शांतता हे यशस्वी जीवनाचे मूलभूत घटक आहेत. ह्या पायाभूत गोष्टी आहेत. शकत नाही किंवा दीर्घकालीन खेळही खेळू शकत नाही. म्हणजे दिवसाची सुरुवात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊनच झाली पाहिजे. नक्कीच. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण एका चक्रातून बाहेर पडण्याच्या ब्लूप्रिंटबद्दल बोलायला सुरुवात केली. आपण पाहिलं की नवल रविकांत यांच्यासाठी पैसा हे ध्येय नाही, तर एक साधन आहे. फक्त एक साधन. खरी संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य, वेळेचं स्वातंत्र्य. तुम्ही झोपेत असतानाही तुमची मालमत्ता तुमच्यासाठी काम करत असली पाहिजे. बरोबर. त्यासाठी आधुनिक लेव्हरेजचा वापर तुमच्या विशिष्ट ज्ञानावर करायला हवा. अगदी. हा एक दीर्घकालीन खेळ आहे जो प्रामाणिकपणा आणि योग्य लोकांसोबत खेळायला हवा. आणि सरतेशेवटी हे सगळं एकाच गोष्टीसाठी आहे, आनंद. आनंद. आणि तो आनंद बाहेर कुठे शोधायचा नसून आपल्या आतमध्ये कौशल्य म्हणून विकसित करायचा आहे, ज्याचा पाया निरोगी शरीर आणि मन आहे. जे एक अर्थपूर्ण, स्वतंत्र आणि समाधानी जीवन जगू इच्छितात त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. हो. त्यांच्यासाठी हे एक मौल्यवान मार्गदर्शक ठरू शकतं. विशिष्ट ज्ञान मिळवणं, लेव्हरेजचा योग्य वापर करणं आणि मानसिक शांततेला प्राधान्य देणं. हे आजच्या धावपळीच्या युगात खूप महत्वाचं आहे. खूप.
हे पुस्तक आपल्याला केवळ काय करायचं हे नाही, तर का करायचं हे विचारण्यास प्रवृत्त करतं. हे एक प्रकारे आधुनिक जगासाठीचं तत्वज्ञान आहे. एकंदरीत नवल यांचा दृष्टिकोन आपल्याला विचार करायला लावतो आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. नवल यांच्या मते आनंद हा इच्छा कमी करण्याने मिळतो. बरोबर. तर मग यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की अशी कोणती एक इच्छा आहे जी आज सोडून दिल्यास कोणत्याही बाह्य यशापेक्षा जास्त मानसिक शांती मिळू शकते.